नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी। तुमचा अर्ज जो आहे मंजूर झाला का नाही ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे। ॲपमध्ये स्टेटस कसा बघायचा, तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की नाही कसं बघायचं, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी टाईप करा नारी शक्ती दूत ॲप। तर या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जसं क्लिक कराल तर अशा प्रकारे येईल। आता अशा प्रकारे आल्यानंतर या ठिकाणी अपडेटचं जर ऑप्शन येत असेल तर त्याला अपडेट करून टाका आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करा। मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि लॉग इन करून घ्या। तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिसेल। आता यापुढे जे आहे तुमचं, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली या ठिकाणी संपूर्ण डाटा दाखवेल। जसं की या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। सर्व महिलांच्या योजनेसंबंधीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आणि केलेले अर्ज यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे सर्वेक्षण लोड होईल। आता लोड झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं फॉर्म पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवेल। आता यावर तुम्हाला फक्त क्लिक करून घ्यायचं आहे। आता यावर क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण जे फॉर्म दाखवेल आणि त्या ठिकाणी तुमचं फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे त्या ठिकाणी दाखवेल। काहींचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये सुद्धा दाखवेल, हे लक्षात ठेवायचं आहे। तर आपला जो फॉर्म आहे या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन डन झालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे आपला पेंडिंगमध्ये ज्याचं या ठिकाणी पेंडिंगमध्ये नाही, काहींचा रिव्ह्यूमध्ये असेल आणि काहींचा अप्रूव्हल झालेला असेल तर तो हिरव्यामध्ये तुम्हाला अप्रूव्हल दाखवेल। हे झाली 3 बाबी महत्त्वपूर्ण। आता तुम्हाला या ठिकाणी जे आहेत SMS व्हेरिफिकेशन डनच्या समोर एक ऑप्शन देण्यात आलेले, त्यावर तुम्ही क्लिक करा। आता या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे। आता प्रलंबित ते सबमिट, तुम्ही जे फॉर्म आहे तुमचं ते पेंडिंग टू सबमिट कशा प्रकारे दाखवितो ते बघून घ्या। या ठिकाणी सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्यापपर्यंत पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। म्हणजे जो तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये आहे। सबमिटेड जरी तुम्ही फॉर्म भरलेला असाल पण तो रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आलेला नाही। अंतिम सबमिशनसाठी तो प्रलंबित स्थितीमध्ये आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं, म्हणजे तो रिव्ह्यूसाठी पुढे पाठवण्यात आलेला नाही। आता अप्रूव्हल फॉर्म जे मंजूर फॉर्म करण्यात आलेले ते कशा प्रकारे, ज्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे त्याचबरोबर रिव्ह्यूसुद्धा झाले आणि तो फॉर्म राज्य सरकारने ॲक्सेप्ट केलेला आहे, त्यांना जो आहे अप्रूव्हल फॉर्म म्हणजे मंजूर झालेला आहे त्यांचा फॉर्म या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। आता दुसरं म्हणजे रिव्ह्यूमध्ये फॉर्मला काय सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचं जो फॉर्म आहे तुमचं फॉर्मचं सर्व डिटेल जे चेक केली जाते आणि त्यानंतर तुमचं फॉर्म रिव्ह्यूमध्ये किंवा अप्रूव्हलमध्ये टाकायचं ते या ठिकाणी ठरवलं जातं। त्यानंतर पुढे बघितलं तर रिजेक्शन, जर तुमचं रिव्ह्यूमध्ये तुमचं फॉर्म जर रिव्ह्यूमध्ये चेक केलं आणि त्यामध्ये तुमचं फॉर्म जर काही त्यामध्ये त्रुटी असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करत नाही, तो रिजेक्टेड केला जातो। आणि रिजेक्टेड केल्यानंतर तुमच्याजवळ जे आहे रिसबमिटेडचा तुम्हाला ऑप्शन देण्यात येत नाही। ते या ठिकाणी त्यांनी सांगितले की जर तुमचं फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला तो फॉर्म पुन्हा भरता येणार नाही आणि पुन्हा तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। आता त्यांनी सांगितले डिसअप्रूव्हल कॅन एडिट अँड रिसबमिट, म्हणजे काहींचा फॉर्म काही त्रुटी अंतर्गत जर अप्रूव्हल केलेला नसेल तर तो तुम्हाला काही त्रुटी जी आहे त्यामध्ये त्यांनी सांगेल, जसे की तुमचं आधार कार्ड चुकीचं असेल, राशन कार्ड चुकीचं असेल, मतदान कार्ड चुकीचं असेल, ते त्या ठिकाणी ते सांगतील आणि त्यानंतर तो फॉर्म रिव्ह्यूमध्ये पुन्हा आपल्याला पाठवता येईल आणि त्यानंतर पुन्हा सबमिट होईल आणि पुन्हा रिव्ह्यूमध्ये चेक केल्यानंतर तो अप्रूव्ह केला जाईल। तर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म चेक करू शकता, ज्यामध्ये तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की सबमिटेड झालेलं आहे। सबमिटेडमध्ये पेंडिंगमध्ये असेल तर त्यासंबंधी आपण माहिती बघितली। रिव्ह्यूमध्ये कशा प्रकारे असतो, रिजेक्टेड फॉर्म कोणते असतात आणि डिसअप्रूव्हल फॉर्म कोणते असतात। डिसअप्रूव्हलमध्ये तुम्हाला एडिट फॉर्म करता येतो आणि रिसबमिटसुद्धा फॉर्म करता येतो। या बाबी आपण समजून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।